नमस्कार शेतकरी मित्रांनो, कालच कांद्याचा भाव 50 पार झाला आहे. आता लवकरच 100 मिळणार. पहा आता सविस्तर व्हिडिओ. शेतकरी मित्रांनो, बांगलादेशनं आयात वाढवल्यापासून कांद्यामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. मी तरी गेल्या आठवड्यातल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हळूहळू 100% 40-45 पार या आठवड्यात होईल म्हणून, आणि ते खरं झालं आहे. आता हे 100 पार हे कधी होणार याचा सविस्तर व्हिडिओ पहा. खोटा वाटत असेल तर माझ्या चॅनलवर अजूनही व्हिडिओ आहे बांगलादेशनं आयात चालू झाल्यापासूनचा. त्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण सांगितलं आहे कांदा भाव वाढून या आठवड्यात. तसंच झालं. आता 100 पारही होणार आहे. त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगतो आता सध्या हा हळूहळू भाव आता बांगलादेशने आयातीची मर्यादा वाढवली आहे. हळूहळू भाव हा आता बघा की आज आहे 15 डिसेंबर. तर या डिसेंबर अखेरपर्यंत 50च्या आसपासच भाव राहील. कारण आता बघा की कालच म्हणजे आजच संपूर्ण 29 महापालिकेचे मतदान जाहीर झाले आहे. याचा परिणाम कांदा बाजारभाव 100% दिसून येणार आहे. पण हा म्हणजे आजचा जो भाव आहे 40, 45, 50 या भावाला काही अडचण येणार नाही. पण जर 50-60च्या पुढे गेला तर 100% या महापालिका मतदानावर परिणाम होतो. शहरातील लोकांना लगे महागाई आठवते. पण असू द्या. तर याच्यासाठी कंट्रोल सरकार ठेवेल. पण हे कंट्रोल कधीपर्यंत ठेवेल तर हे 14-15 जानेवारीपर्यंत, जोपर्यंत मतदानाची तारीख येत नाही तोपर्यंत. त्यानंतर कंट्रोल सुटणार आहे. कारण यावर्षी अवकाळी पावसामुळे, त्याच्या आधी मान्सूनच्या पावसामुळे संपूर्ण कांदा म्हणजे पेरलेले उगवले नाहीत, आलेले नासून गेलेले आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, यंदा भाव तर वाढणारच आहे. कांद्याची संपूर्ण शॉर्टेज आहे भारतात. बांगलादेशमध्ये बी आता संपूर्ण आयात वाढवली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, 100% भाव 100 होणार. पण कधी होणार तर मी तुम्हाला सांगतो, 25 जानेवारीला नाताळ असतो. नाताळानंतर ज्यावेळेस बाहेर गेलेले व्यापारी येतील माघारी, त्यानंतर म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मध्ये 100% 100 पार होणार आहे कांदा. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणीही घाई करू नका. घाई करून काही उपयोग नाही. ओला कांदा नेऊन, गणा मोठा असलेला कांदा नेऊन काही उपयोग होणार नाही. किंवा आता समजा 1 एकर कांदा आहे, त्यातला 10-15 गुंठ उपटून नेणे हे बरोबर नाही. कारण त्या गोण्याचं 20-30 गोण्याचं किती पैसे येणार आहेत, 43 गोण्याचं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला चिंगळीलाही 30-40 रुपये भाव राहील 15 जानेवारीनंतर. त्यामुळे तुम्ही शेतकरी मित्रांनो एकदम कांदा काढण्याचा प्रयत्न करा. ह्याला चांगले बुरशीनाशकं मारा. सध्याच्या वातावरणात सारखंच धुळी पडते, त्यामुळे सगळीच चांगली बुरशीनाशक वापरा. तर तुम्हाला सांगतो, चांगली बुरशीमध्ये कॅब्रोटॉप हे चांगलं बुरशीनाशक आहे. हे जर वरून करपत आलेले असले पात तर त्यासाठी कॅब्रोटॉप. नंतर दुसरं बुरशीनाशक म्हणजे सध्याच्या वातावरणात फॉलिक्युअर हे भुरी, डावणी, करपा यासाठी काम करते. समजा मधातून पिवळी पडलेले असेल पात, यासाठी फॉलिक्युअर उत्तम आहे. ते हे 20 लिटर पंपासाठी 12 ते 15 ग्रॅम घ्या. 12 ते 15 मिली घ्या. त्यानंतर नेटिओ हे पण चांगले बुरशीनाशक आहे सध्याच्या वातावरणात. कारण भुरीच्या गारव्यामुळे संपूर्ण भुरी, डावणी, करपा येत आहे. त्यासाठी तुम्ही हे नेटिव्ह हे 20 लिटर पंपासाठी 10 ते 12 ग्रॅम घ्या. अशी 2-3 टॉपचे बुरशीनाशक मारा, ज्यात टेबुकोनाझोल म्हणजे भुरी म्हणजे गारव्यामध्ये चालणारी असावी अशी. तसेच शेतकरी मित्रांनो, अजूनही जर कांदा लिंबा एवढा झाला असेल तर तुम्ही 13-40-13 हे 20 लिटर पंपासाठी 100 ग्रॅम घ्या. तर अंड्या एवढं झाला असेल तर 0.34 हे 20 लिटर पंपासाठी 100 ग्रॅम घ्या. हे 2 म्हणजे लिक्विड खतं वापरत चला. त्यामुळे चांगला टॉपचा कांदा होईल. सध्या काही कीटकनाशक मारलं काय नाही मारलं काय अडचण येणार नाही. तर अशी मारत चला. त्यानंतर तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, जर आता कांदा जर बऱ्यापैकी फुगला असेल व आता एक 15 दिवसात जर कांदा काढायचा असेल तर तुम्ही एकरी 0.050ची बॅग टाकू शकता. त्याच्यामध्ये जर तुमचा रानामध्ये पुरत नसेल तर त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट हे 500-550 रुपयाची एक बॅग येते, ते टाकून द्या. त्यामुळे काय होईल, कलर बी येईन, चकाकी बी येईन व राहिलेला जे चिंगळी वगैरे बारका कांदा आहे तोही फुगून बऱ्यापैकी मोठा होईल. तर शेतकरी मित्रांनो, अशी प्रोसेस करा. 100% तुम्ही 100 पारचा भाव घेऊ शकता. फक्त तुम्ही घाई करू नका. आता भाव आहे, कमी होणार नाही भाव. जवळजवळ मी सांगतो मित्रांनो, 30 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे फेब्रुवारीपर्यंत 100% भाव राहील. फेब्रुवारीनंतर का कमी भाव होईल का, तर त्यानंतर फुरसुंगीचे माल चालू होतील. कारण फुरसुंगीचं ॲव्हरेज हे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे 450-500 एकरी काढतात. त्यामुळे आता 6 महिने लागतात फुरसुंगीला पेरल्यापासून किंवा लागवडी
लावल्यापासून 5 महिने, त्यामुळे तोपर्यंत फेब्रुवारी महिना होऊन जाईल. त्यामुळे लाल कांदा किंवा त्याच्या आधीचं कांदा संपूर्ण फेब्रुवारीपर्यंत भाव मिळून जाईल मित्रांनो. अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद करा, शेअर करा, कमेंट करा.